वेलकम टू ऑल. नालंदा भारतमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नुकताच आपल्या राज्यसेवेचा पेपर झालेला आहे 31 मेलाच. त्याची ॲन्सर कीसुद्धा आयोगाने आपल्याला दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी आपले जे काही स्कोर येत असतील ते काढलेले असतील. काही लोकांचे स्कोर जे आहेत ते सेफमध्ये असतील, पण काही लोकांचं थोडंफार अनसेफ किंवा थोडंसं तळ्यात मळ्यात वगैरे असू शकतं. पण तरीही कोणताही वेळ न घालवता आपल्याला वैकल्पिक विषयासाठी थोडा अभ्यास करणं गरजेचंच आहे. त्यामुळेच हे लेक्चर सिरीज मी या प्लॅटफॉर्मवरती सुरू करते आहे. तर वैकल्पिक विषयाचा अभ्यास करताना किंवा आपण जो वैकल्पिक विषय निवडतो तर तो नक्की कशासाठी आपल्याला दिलेला आहे त्याबद्दलची आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात. तर पहा, UPSC-प्रमाणेच MPSCने सुद्धा आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला ऑप्शनलचे 2 पेपर असणार आहेत. मग हा ऑप्शनल नक्की कशासाठी आहे किंवा त्यामागचा उद्देश काय, किंवा आपण विद्यार्थी म्हणून ऑप्शनल सिलेक्शनसाठी काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत, किंवा हे ऑप्शनल सिलेक्शन जे आहे ते आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट का असतं आणि त्याचा आपल्या रिझल्टवर काय प्रभाव पडतो, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, UPSCची जी मुख्य परीक्षा असते त्यामध्ये वैकल्पिक विषय ठेवण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे की जो उमेदवार असतो, म्हणजे जो विद्यार्थी असतो, तर त्यानं जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा तो ज्या क्षेत्रामध्ये जास्त अभ्यासाने केलेला आहे, सखोल ज्ञान आहे त्याला त्या विषयाचं, किंवा त्या विषयाबद्दल त्याची जी वैचारिक स्पष्टता असते, म्हणजे त्याने जे नॉलेज घेतलेलं आहे त्या नॉलेजचा उपयोग आणि त्या नॉलेजची त्याची विश्लेषणात्मक चाचणी घेणं हा प्रामुख्याने ऑप्शनल पेपर घेण्यामागचा हा एक उद्देश आहे. मग याचप्रमाणे MPSCने सुद्धा हा पॅटर्न चालू केलेला असल्यामुळे आपल्याला MPSCसाठी सुद्धा याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हा ऑप्शनल आपण सिलेक्ट करताना आपल्याला आयोग काय करतो, एक पर्टिक्युलर लिस्ट देतो की हे विषय आहेत. त्या लिस्टच्या माध्यमातून आपण विषय सिलेक्ट करत असतो. तर हे जे विषय आहेत तर त्याचा एवढा इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण पहिल्यांदा पाहूयात. आणि त्यानुसार आपण भूगोल हा विषय वैकल्पिक विषय म्हणून का निवडावा, किंवा त्याचे फायदे काय, किंवा मी कोणत्या कारणासाठी हा विषय निवडला होता. UPSCचे किंवा MPSCचे विद्यार्थी हा विषय निवडण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतात, किंवा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर याचा आपला जो टोटल मार्क्स जे आहेत आपल्याला मेन्समध्ये, हे टोटल मार्क्स आहेत 2025. आणि आपल्याला मेन्स आपली कितीची आहे, तर ती आहे 1750 मार्क्सची. म्हणजेच आता आपण तसा विचार केला तर 1750 यामधून आपण जर ऑप्शनलचे 2 पेपर म्हणजे 250 मार्क्सचे, म्हणजे एकूण झाले 500 मार्क्स. मग 500 मार्क्सचा पेपर असणार आहे आपला ऑप्शनलचा. मग याच्यातून आपल्याला कळतं आहे की बाकीचे जे विषय आहेत ते जवळपास 1250 मार्क्सचे आहेत. म्हणजेच बऱ्यापैकी स्कोअर हा ऑप्शनलच्या माध्यमातून आपण काढू शकतो. कारण की कसं होतं, जे बाकीचे विषय असतात, जनरल स्टडीचे जे विषय असतात, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर किंवा ज्या विद्यार्थ्यांचा जो सोर्स असतो तो जवळपास सारखाच असतो. त्यामुळे त्यामध्ये ज्यांना जास्त स्कोअर करता येत नाही, त्यामुळे आपला जो ऑप्शनलचा विषय असतो तर हा ऑप्शनलचा विषय थोडासा बेटर स्कोअर येण्यासाठी हा आपला महत्त्वाचा असतो त्यासाठी. आणि पुढचा हा पॉईंट आहे की जेव्हा ऑप्शनलचा पेपर म्हणजे ऑप्शनल जिओग्राफी ऑप्शनल हा विषय निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या होत्या, तर त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला जसं तुम्हाला तुमचं ऑप्शनल जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत हे तुम्ही माझ्या या अनुभवातून सुद्धा जाणून घेऊ शकता. तर मी जेव्हा जिओग्राफी ऑप्शनल हा विषय निवडला तर त्यावेळेस असा विचार केला की एकतर आपण म्हणजे
जनरलच्या पेपर काय ते सिलेबस पाहिला, तर सिलेबसच्या माध्यमातून असं मला जाणवलं की आपण जे लहानपणापासून आपण बदल जे आसपासचे आपल्या बदल असतात, क्लायमेट चेंज असते किंवा जे ऋतू बदल असतात, उन्हाळा पावसाळा हिवाळा, आणि त्यानुसार आपली जी जडणघडण असते ते आपण सतत अनुभवत असतो. मग ते जे विषय आहेत, जे सिलेबसमध्ये जे विषय आहेत, ते आपल्या जवळपासचे डेलीच्या जीवनावरचे थोडाफार म्हणजे संबंधित असतात. त्यामुळे एवढं काय ते समजण्यासाठी एवढं अवघड नसणार आहे. पण जे बाकीचे विषय आहेत, समजा पॉलिटी समजा किंवा दुसरा इतिहास समजा, तर त्यामध्ये आपल्याला जास्त इन डेप्थ जाऊन आणि ती पण कॉन्सेप्ट थोडी समजायला किंवा ती अंडरस्टँडिंगला थोडीशी जड असते ॲज कम्पेअर टू जिओग्राफी किंवा भूगोलच्या संदर्भात. तर मग इथं हा जो विषय आहे तो एक इझी टू अंडरस्टँड आहे हा सब्जेक्ट, म्हणून मी पहिल्यांदा हा विचार केला की हा जो विषय आहे तो बऱ्यापैकी आपण इझिली समजू शकतो. आणि त्याच्याबरोबर मीच नव्हे तर आपण बऱ्यापैकी आपण अवेअरसुद्धा असू शकतो. आणि तसं पाहायला गेलं तर हा विषय एक तर कॉन्सेप्ट बेस्ड आहे, त्यामुळे थोडासा बोरिंग टाईप नाही. म्हणजे इतिहासामध्ये कसं होतं की हे इयर लक्षात ठेवू का ते इयर लक्षात ठेवू, किंवा कोणती घटना कधी घडलेली आहे त्याबद्दल कसं होतं की थोडंसं बोर होत जातं, कारण ते आधी तर एक ते घडून गेलेलं आहे आणि त्याबद्दलचा विचार आपण डबल करत असतो. मग त्यामुळे थोडंसं बोरिंग वाटू शकतं किंवा काही पॉईंट आहे ते समजत नाहीत. मग त्याचबरोबर जो आपला भूगोलाचा विषय जो असतो त्यामध्ये आपण एकतर आपली जी पृथ्वी आहे त्याबद्दल काहीतरी जाणून घेण्यासाठीचा मी थोडाफार प्रयत्न करण्यासाठी हा विषय निवडला होता. म्हणजे नक्की आपण ह्या पृथ्वीवर राहतो आहे, तर ह्या पृथ्वीमध्ये काय काय दडलेलं आहे, काय काय ह्याचे म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या आत्ता अजूनसुद्धा आपल्याला माहीत नाही आहेत. मग एक जिज्ञासेच्या दृष्टीने सुद्धा मी ह्या विषयाकडे पाहिला आणि हा विषय घेतला. मग हा मी विषय निवडला. पण त्याचप्रमाणे जे UPSCचे किंवा MPSCचे जे विद्यार्थी असतात, तर तो हा विषय कोणत्या कारणास्तव निवडतात. जेव्हा मी हा विषय निवडला त्यावेळेस मला हे माहीत नव्हते की नक्की ह्या ऑप्शनल सिलेक्शनसाठीचं मागचा उद्देश का, म्हणजे सिलेक्शन करताना नक्की कोणत्या गोष्टी पाहिजे असतात ते मला माहीत नव्हतं. पण नंतर पुढे जाऊन मी जेव्हा रिसर्च केला तर त्यावेळेस मला असं समजलं की आपला जो जिओग्राफीचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आपले जे जनरल स्टडीचे जे पेपर्स आहेत, GS1 GS2चे GS3 GS4चे जे विषय आहेत ह्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅप होतो. म्हणजे आपले GS1 GS2 GS3 आणि इवन GS4 सुद्धा म्हणजे इथिक्सचा पेपरसुद्धा आपण ह्या ऑप्शनलच्या माध्यमातून अभ्यास करून सुद्धा बऱ्यापैकी स्कोअर करू शकतो त्या विषयामध्ये सुद्धा. मग आता पहिल्यांदा आपण पाहूयात की GS1साठी हा कसा लिंक होतो. तुम्हाला GS1 मधले जे टॉपिक्स विषय माहीतच आहेत कोणते आहेत ते. एक तर आहे आपला हिस्ट्रीचा, आणि दुसरा आहे भूगोलाचा, आणि तिसरा आहे समाज असा हा विषय आहे. मग ह्याच्यामध्ये की आपला जो हा भूगोलाचा जो पोर्शन आहे, हा भूगोलाचा पोर्शन आपल्याला जेव्हा आपण जिओग्राफी ऑप्शनलचा स्टडी करतो मग ह्यासाठी परत आपल्याला वेळ द्यावा लागत नाही. जो आपण ऑप्शनलचा जो स्टडी केलेला असतो तोच विषय किंवा तोच सिलेबस ह्या भूगोलसाठी किंवा ह्या जिओग्राफीसाठी आपण वापरू शकतो आणि तोच बऱ्यापैकी सेम असतो. दुसरी गोष्ट अशी की हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला हा विषय आपल्याला हिस्ट्रीमध्ये सुद्धा उपयोगी पडतो का, तर ज्या काही घटना घडलेल्या असतात किंवा जे काही मॅप बेस्ड क्वेश्चन्स असतात आणि तिथले की आपण एखादं हिस्ट्रीमध्ये कसं होतं की म्हणजे त्यावेळेची प्रशासन व्यवस्था किंवा काय असं पाहत असतो. समजा अकबरकालीन प्रशासन व्यवस्था पाहत असतो किंवा त्यावेळेस ते कृषीचं किंवा काय त्यावेळेसची जी राज्यव्यवस्थेची पद्धत आणि अर्थव्यवस्थेची पद्धत जी आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा आपला भूगोलाचा टॉपिकसुद्धा हा कवर होत असतो. म्हणजे तो भूगोलाचा जो बेसिक अंडरस्टँडिंग आहे ते आपल्याला त्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा वापरता येऊ शकतं. पुढचा आपण पाहणार आहोत की GS2 मध्ये
GS2मध्ये हा विषय आपल्याला कोणत्या GS2मध्ये कसा काय वापरता येऊ शकतो. तर GS2मध्ये जे आपला पॉलिटी आहे आणि IR आहे, इंटरनॅशनल रिलेशन. तर पॉलिटीमध्ये जेव्हा पण तुम्ही जिओग्राफी ऑप्शनलचा सिलेबस पाहाल तर त्याच्या ह्युमन जिओग्राफीच्या एंडमध्ये तुम्हाला पॉलिटीचा थोडाफार पोर्शन दिसेल. म्हणजे जे समसामायिक घटनाक्रम आहेत, म्हणजे चालू घडामोडीच्या संदर्भात तिथं लास्टला तुम्हाला तिथे सिलेबसचा तिथे एक ब्लॉक दिसेल की तिथं थोडेफार पॉलिटीचा सुद्धा आपल्याला रेफरन्स येतो. म्हणजे पॉलिटीमध्ये सुद्धा हा विषय ओव्हरलॅप होतो ॲट दी एंड. आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भात पाहायला गेलं तर आपण बघतानाच आपण काय बघणार आहे, होल अर्थचा अभ्यास करणार आहे. म्हणजे होल अर्थचा अभ्यास करताना आपण तिथले देश वगैरे जी काय तिथली प्रत्येक देशाची जी अर्थव्यवस्था असणार आहे, राज्यव्यवस्था असणार आहे त्या संदर्भात आणि त्याचं आत्ता इंटरनॅशनल रिलेशनवरती काय परिणाम होतो आहे ह्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग आपण असं समजू शकतो की ह्या GS2मध्ये सुद्धा आपल्याला जिओग्राफीचा जो बेसिक अंडरस्टँडिंग आहे ती वापरून सुद्धा ह्या दोन विषयाचा एक चांगला असा बेस तयार होऊ शकतो. म्हणजे हा जिओग्राफी ऑप्शनल हा GS2वरती सुद्धा ओव्हरलॅप होतो आहे. आता पुढचा जो आपला पॉईंट आहे तो आहे आपला GS3चा पेपर. मग GS3च्या पेपरचा तुम्हाला सांगते की आपला जो इकॉनॉमी आहे, इकॉनॉमीचा पोर्शन आणि दुसरा आहे तो एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट. ह्या म्हणजे जो 250 मार्क्सचा पेपर आहे आपला GS3चा, तर त्या 250 पैकी जवळपास 150 मार्क्सचं जे काही मटेरियल आहे किंवा जो काही स्टडी आहे तो आपला ह्या जिओग्राफी ऑप्शनलच्या माध्यमातून कवर होतो. म्हणजे इकॉनॉमीमध्ये जे एनर्जीचा आहे, एनर्जीसाठीचा टॉपिक आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात किंवा कृषीच्या संदर्भात जो काही सिलेबस आहे आणि आपला ऑप्शनलचा सिलेबस आहे हा जवळपास सारखा आहे. जवळपास न म्हणता हा सारखाच आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा ते तुम्हाला समजेल की जो आपण जिओग्राफीला अभ्यास केलेला आहे त्याचाच इम्प्लिमेंटेशन हे आपल्याला इकॉनॉमीमध्ये किंवा आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये किंवा पर्यावरण आणि डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा समजून जाईल. जेव्हा आपण अभ्यास कराल तेव्हा ते समजून जाईल की आपल्याला जिओग्राफी ऑप्शनल हा विषय हा GS3मध्ये एवढ्या मार्क्सचा ओव्हरलॅप होतो आहे. आता हे झालं GS3चं. आता मी तुम्हाला म्हटले आहे की GS4मध्ये सुद्धा कसा ह्याचा उपयोग होतो. तर तुम्हाला माहिती नसेल पण मी जेव्हा GS4चा अभ्यास करत होते तर त्यावेळेस जो इथिक्सचा जो केस स्टडीचा पोर्शन आहे, केस स्टडीचा जो पार्ट आहे, तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला तिथल्या ठिकाणची म्हणजे जी काही केस स्टडी दिलेली असेल तर त्या केस स्टडीमध्ये एखादी सिच्युएशन असते आणि त्या सिच्युएशनमध्ये किती ब्रॉड माइंडसेट लागतो आहे एखादा मुद्दा हाताळण्यासाठी. तर तो मुद्दा हाताळण्यासाठी जेवढा ब्रॉड माइंडसेट लागतो तो ब्रॉड माइंडसेट आपल्याला ह्या जिओग्राफी ऑप्शनलच्या माध्यमातून कवर होतो किंवा तो आपल्याला म्हणजे अभ्यास करताना जिओग्राफी ऑप्शनलचा आपल्याला बेस असल्यामुळे ही जी केस स्टडी आहे ती सॉल्व करताना खूप इझी पडते. असा हा GS4मध्ये आपल्याला हा ओव्हरलॅपिंग होताना दिसतो. नेक्स्ट मुद्दा हा आहे की एकतर UPSCचे काही विद्यार्थी आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे मला नंतर समजलं की हे हायेस्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे हा जिओग्राफी. म्हणजे मोस्ट ऑफ जे टॉपर्स आहेत ह्या पेपरला प्रेफरन्स देतात सिलेक्शनसाठी की जिओग्राफी ऑप्शन मोस्ट ऑफ टॉपर्सनी सिलेक्ट केलेला आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की हा एक वैज्ञानिक किंवा तार्किक विषय आहे. तर इथं जे आपल्या आत्तासुद्धा ह्या विषयामध्ये रिसर्च चालू आहे म्हणजे आपले सायंटिस्ट किंवा जे जिओलॉजिस्ट आहेत किंवा खगोलशास्त्रज्ञ आहेत ते वरचेवर हे आपल्याला एक सायंटिफिक अप्रोच ह्या विषयाला देत असतात. म्हणजे इथं नवीन ॲडिशन होत असतं. ते काही बेसिक स्टॅटिक मटेरियलवरतीच अवलंबून नाही आहे. तर हे सायंटिफिक दृष्टिकोन आपल्याला देतं. आणि हा एक तार्किक विषयसुद्धा आहे.
तार्किक इन द सेन्स की जेव्हा आपण मान्सूनची परिघटना बघतो, म्हणजे मान्सून कसा येतो, मग मान्सूनच नव्हे तर इतर बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत की जिथे काहीतरी कारण असतं आणि म्हणजे एखादं कार्य होण्यासाठी तसं कार्य होण्यासाठी त्यासाठी एक कारण असतं आणि त्या कारणाचा काहीतरी पुढे परिणाम होत असतो. अशा ह्या परिघटना आहेत की तिथे पुढे जाऊन तुम्हाला ह्या लॉजिकल वाटतील आणि त्या काही अशा पाठांतर करण्याच्या नाही आहेत, तर त्या समजून घेण्याच्या आहेत. म्हणजे हे एक आपल्याला काय म्हणू शकतो, एक तार्किक विचार करण्याची एक दृष्टी देतो हा विषय. पुढचा मुद्दा की हा एक तर डायनॅमिक आणि चालू घडामोडी या पॉईंटची सुद्धा लिंक आहे किंवा ओव्हरलॅप होतो आहे. तर काय येतं, डायनॅमिक म्हणजे इतका डायनॅमिक आहे की ह्याचे काही विषयसुद्धा आपल्याला म्हणजे जो काही सिलेबस दिलेला आहे तो एक लिमिटेडमध्ये आयोगाने दिलेला आहे की हां तुम्ही जीवविज्ञान बघा किंवा समुद्रविज्ञान बघा किंवा प्राकृतिक भूगोल बघा, मृदा विज्ञान बघा, हे एवढेच टॉपिक दिलेत. पण याच्या बाहेरसुद्धा जेव्हा तुम्ही NCERTचं बुक पाहाल 11वीचं, जे NCERTचं 11वीचं पुस्तक आहे, तर तिथं एवढ्या भूगोलाच्या शाखा दिलेल्या आहेत, तर त्यातल्या आपल्याला थोड्याफार कमी करून आपल्याला आयोगाने दिलेले आहे. म्हणजे हा एवढा डायनामिक आहे की तिथं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भूगोलाचा एक थोडा का होईना पार्ट असतोच असतो. आणि चालू घडामोडीशी म्हणाल तर आपण जेव्हा प्रिलियम्सचा विचार करतो, प्रिलियम्समध्ये आपल्याला स्पीशीजचा अभ्यास करावा लागतो किंवा एखादा नॅशनल पार्क असेल किंवा नॅशनल पार्क्स असेल किंवा एखादी रिव्हरची लोकेशन असेल किंवा ज्या आता चालू घडामोडी असतात, तर त्याच्याशी सुद्धा हा विषय खूप लिंक होतो. आणि करंट अफेअर्सचा पोर्शनसुद्धा जेव्हा आपण जिओग्राफी ऑप्शनलचा स्टडी करतो तेव्हा हा पोर्शनसुद्धा कवर होत असतो. आणि हा एक वास्ट टॉपिक कवरेजसुद्धा देतो आपल्याला. म्हणजे असं नाही की लिमिटेडमध्ये आता ही एवढी ब्लॉक आहे, एवढ्याच ब्लॉकमध्ये शिकायचं असं नाही. तर हा ओव्हरऑल म्हणजे तुम्हाला जिथपर्यंत तुमची नजर जाईल ह्या सूर्याच्या प्रकाशामध्ये जेवढं काही आहे तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करतो हा विषय. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे काहीच नाही राहत. म्हणजे खूप म्हणजे मायक्रो लेवलपासून हाय लेवलपर्यंत तुम्ही विचार करू लागाल. इथपर्यंत हा एक वास्ट टॉपिक आणि सिलेबस कव्हरेज हा दिलेला असतो. पुढचा मुद्दा असा की ह्याचा उपयोग आपल्याला एसे रायटिंग आणि इंटरव्ह्यू, आता जे मी आता मगापासून बोलत आहे की वास्ट कव्हरेज, मग जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तर इंटरव्ह्यू घेणारा जो आपले जे सर असतात, तर त्यांची हीच अपेक्षा असते की ह्या विद्यार्थ्याची कुठपर्यंत म्हणजे त्याची लेवल विचार करण्याची जी पातळी आहे ती कुठपर्यंत आहे, एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्याची जी पातळी कुठपर्यंत आहे, ह्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला कवर होतं. म्हणजे ही इंटरव्ह्यूची तयारीसुद्धा या विषयाच्या माध्यमातून होते. आणि एसेचं म्हणाल तर आपल्याला एसेमध्ये कसं आपल्याला डायव्हर्सिफाय करावा लागतो एसे लिहिताना. म्हणजे एसे रायटिंग हा एक वेगळाच विषय आहे. मग त्या एसे रायटिंगसाठी जो आपल्याला एक ढाचा तयार करायचा असतो, म्हणजे असं प्रत्येक क्षेत्राला किंवा प्रत्येक टॉपिकला आपल्याला टच करून पुढं हा एसे असा लिंक करत जायचा असतो. मग त्यावेळेस ह्या भूगोलाच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत किंवा ज्या थिंकर्स आहेत त्याचासुद्धा आपल्याला इथं यूज करता येऊ शकतो. मग तुम्ही इथे एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला एवढं लक्षात आलेलं असेल की आपण जो विषय निवडलेला आहे तर हा किती महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी जे मटेरियल लागतं तर ते मटेरियल आपल्याला कसं अवेलेबल होईल या संदर्भात मी तुम्हाला पुढचा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करते. पुढचा मुद्दा आहे की आता मी जे सांगितलं हा विषय तुम्ही निवडला आहे तर तुम्ही खूप म्हणजे नशीबवान आहात की हा विषय तुम्ही निवडला आहे. त्याचा दुसरा तोटा किंवा मर्यादा काय आहे तर हा एक तर वास्ट सिलेबस आहे. हा काय फायदा किंवा तोटा हा ज्याच्या त्याच्या दृष्टीने असू शकतो की एखाद्याला पूर्ण जास्त सिलेबस कवरिंग पाहिजे असेल तर हा वास्ट सिलेबस देऊ शकतो. पण
एखाद्याला नाही जास्त स्टडी करायचा तर त्याच्यासाठी हा तोटाच असेल. पुढचा मी सांगितलेलं की ब्रॉड माइंड निर्माण करतो, म्हणजे एवढं की तुम्ही विचार पण करू शकणार नाही, एवढ्या एवढ्या लेवलचं ब्रॉड माइंडसेट होतं. म्हणजे एखादा जरी तुमच्या आजूबाजूचे तुमचे जवळपासचे जे कुटुंबातील जे व्यक्ती आहेत, जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागाल ना, तर त्यावेळेस तुम्हाला त्यांना जाणवेल की तुम्ही किती मोठ्या लेवलचा विचार करता. हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते. दुसरा हा पॉईंट आहे की एकतर लँग्वेज आणि मटेरियल. आता इथं जेव्हा मी पण स्टडी करायला लागलेले होते, तर त्यावेळेस मला पण माझ्यासमोरसुद्धा की मटेरियलचा जो प्रॉब्लेम होता की लिमिटेड मटेरियल आहे म्हणजे जे की सौदी सरांचं असेल किंवा जे काही बुक लिस्ट आपल्याला सांगतात की कोचिंग इन्स्टिट्यूट सांगतात हे एवढंच करा किंवा तेवढंच करा. मग हे जे मटेरियल आहे, एक तर ते मटेरियल आहे इंग्लिशमध्ये आणि आत्ता कुठं ते हिंदीमध्ये उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. आणि तेच त्याची जी लँग्वेज आहे ती एक लँग्वेज जी आहे ती त्यांच्या म्हणजे ती PhD लेवलची त्यांनी ते सगळा अभ्यास केलेला असल्यामुळे ती लँग्वेज जी आहे ती थोडीफार अंडरस्टँड करायला खूप कॉम्प्लिकेटेड जातं. मग ही एक मर्यादा किंवा तोटा किंवा असू शकतो. पण ह्या लेक्चर सिरीजमध्ये मी हा प्रयत्न केलेला आहे की जे काय मटेरियल असेल ते तुम्हाला पूर्णतः मराठी माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. पूर्ण नोट्ससुद्धा रेडी आहेत. म्हणजे मी जे काय आहे ते गुगलच्या माध्यमातून रिसर्च करून किंवा जे काही पुस्तक असेल तर काही शब्दांचा अर्थ ट्रान्सलेट करून त्याचा अर्थ समजून खूप असा डेपमध्ये स्टडी केलेला आहे आणि त्याचं पूर्णतः मराठीमध्ये मला समजेल असं नोट्स काढलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला त्यासुद्धा नोट्स समजतील. विथ ते मॅप बेस्डसुद्धा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मग त्यामुळे ही काय तुमच्यासमोर मर्यादा राहणार नाही की हा विषयाचं जे मटेरियल आहे ते फक्त इंग्लिशमध्येच आहे किंवा तर हा काही तुमच्यासमोर मोठा प्रश्न पुढे जाऊन असणार नाही. मग एवढंच मला सांगायचं होतं की या व्हिडिओच्या माध्यमातून की जो तुम्ही ऑप्शनल निवडलेला आहे भूगोल, तर हा खूप मोठा आणि चांगला तुमचा निर्णय आहे. त्याबद्दल तुम्ही शंका घेऊ नका. आणि जी आपली लेक्चर सिरीज असणार आहे ती याच विषयावरती असणार आहे आणि बऱ्यापैकी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्याचा मी ह्या माध्यमातून प्रयत्न करीन. आणि जरी काही प्रॉब्लेम आलेच तर मी स्वतः त्या संदर्भात अभ्यास करेन किंवा रिसर्च करून तुमच्यापर्यंत जो काही मुद्दा असेल तर तो मी तुमच्यापर्यंत पोचवेन. आता ह्या संदर्भात आपला जो पुढचा प्लॅन असणार आहे हा एक म्हणजे मी जसा अभ्यास केलेला होता की एकच मिनटं आपली स्ट्रॅटजी असणार आहे की 4+1+1 अशा टाईपची आपली स्ट्रॅटजी असणार आहे की ज्यामध्ये 4+1+1 अशा प्रकारची स्ट्रॅटजी असणार आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही स्ट्रॅटजी पूर्णतः सांगेन नक्की कशी असणार आहे. मी सुद्धा याचप्रमाणे अभ्यास केलेला होता. मग त्यामध्ये आपल्या आठवड्याचे जे दिवस असतात त्या दिवसाचं नियोजन आणि कसं असायला पाहिजे आणि कोणत्या वेळी कशाचा अभ्यास केला पाहिजे हे या स्ट्रॅटजीच्या माध्यमातून कंप्लीट होऊन जाईल. नेक्स्ट व्हिडिओ मी ह्यावरतीच बनवेन की आपला पुढचा प्लॅन कसा असणार आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा सांगायचा होता की तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते क्लिअर करू शकता. बाकी ओके ठीक आहे. अजून काय असेल तर मी सांगेनच. बाकी थँक्यू.